नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली वनराव तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. बघा, जसं तुम्ही पाहू शकताय की मासिक धर्म स्वच्छता हा मूलभूत अधिकार हल्लीच काय झालेला आहे, तर सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भात काही निर्देश दिलेले आहेत. ओके, तर मुळातच हा जो निर्णय आलेला आहे, तर ह्याचा प्रवास कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला, कोणी सुरू केला, हा घटक आपण कव्हर करणार आहोत. बघा, सरळ सेवेपासून ते राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेपर्यंत सर्व परीक्षांसाठी हा टॉपिक इक्वली इम्पॉर्टंट आहे. कमीत कमी वेळात परीक्षाभिमुख सुटसुटीत पद्धतीने मी एक्सप्लेन करते. तुम्हाला राज्यसेवेचा मुख्य पेपर असू द्या किंवा अगदी सरळ सेवेमध्ये हा प्रश्न आला तर तो कसा येईल, असं एकंदरीत आपण सर्व जे घटक आहेत ते इथे कव्हर करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट. तर बघा, मासिक धर्म स्वच्छता मूलभूत अधिकार, तर हा दोन गोष्टी आहेत. एक तर वुमन सेंट्रिक जे काही इश्यूज येतात, म्हणजे महिला ओरिएंटेड, तर ते जे इश्यू आहेत ते परीक्षेला अगदी इम्पॉर्टंटच असतात, योजना असू द्या नाही तर काही. आणि दुसरं मूलभूत हक्क, ह्याच्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडामोडी घडत असतात आणि परीक्षांमधला हा हॉट टॉपिक आहे. म्हणजे प्रश्नकर्त्याची पहिली नजर ह्या टॉपिक्सकडे जातेच आणि जर का करंट इव्हेंट घडलेला असेल तर जातेच जाते. राईट. सो आता आपण इथे पुढे बघूया काय आहे. तर ह्या प्रोसेसला सुरुवातच कशी झाली, तर बघा, सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL दाखल करण्यात आलं. हे PIL दाखल करणारी व्यक्ती होती जया ठाकूर. ओके, जया ठाकूर आणि यांचे अधिवक्ता जे होते ते होते वरुण ठाकूर. ओके, या दोघांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केली. ओके, कशा संदर्भात, तर शाळांमध्ये मुली ज्या 6वी ते 12वी हे जे एज आहे, या काळामध्ये शाळेत जाणाऱ्या मुली आहेत, तर त्याची मासिक धर्म स्वच्छता याच्या संदर्भात शाळांसाठी काहीतरी तरतूद असल्या पाहिजे. लक्षात येते. म्हणून बघा, सगळ्यात महत्वाची हे काय आहे, इट इज रिलेटेड विथ स्कूल. पहिली अट काय आहे, तर 6वी ते 12वी शाळेतल्या मुलींना मोफत पॅड उपलब्ध करून द्यावे. काय द्यावे, मोफत पॅड्स त्यांनी उपलब्ध करून द्यावे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट की प्रत्येक शाळेमध्ये मेल फिमेल टॉयलेट्स स्वतंत्र असावे. काय असावे, स्वतंत्र. आता तुम्ही बघाल तर बऱ्याचशा शाळांमध्ये खरं तर मुलींचे आणि मुलांचे टॉयलेट्स वेगळेच असतात, पण आजकाल काय झालेलं आहे, खूपशा छोट्या छोट्या शाळा झालेल्या आहेत. पटसंख्या शाळांमध्ये कमी झालेल्या असल्यामुळे एक कॉमन ते वापरल्या जातात. हो की नाही, म्हणजे असं एक दोन शाळांमध्ये मीही पाहिलेलं आहे. ओके, त्यामुळे काय तर हायजीनचा प्रश्न निर्माण होतो. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे मासिक धर्म, म्हणजे त्याला मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणतात, याच्याबद्दल जागरूकता पाहिजे. जागरूकता कार्यक्रम पण कुठे, शाळेत पाहिजे. शाळेमध्ये प्रत्येक मुलगा मुलगी यांच्यामध्ये योग्य वेळेत या गोष्टीची जाणीव निर्माण करून दिली पाहिजे. ओके, या संदर्भात हे PIL चा विषय होता. मग आता हा कलम क्रमांक 21 म्हणजे काय, मूलभूत हक्काशी ना, कुशाशी जोडला गेला, आर्टिकल नंबर 21. काय आहे आर्टिकल नंबर 21, तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. आता हे जे आहे आर्टिकल, हे आपल्याला काय देतं, कशासाठी आहे, ह्याचा पर्पज काय आहे, तर मूळ ह्याचा उद्देश आहे राईट टू डिग्निटी. काय आहे, राईट टू डिग्निटी म्हणजे काय, तर प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा हक्क. आता प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा हक्क याची दुसरी बाजू काय आहे, तर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव होऊ नये आणि त्याचा अपमान होऊ नये. प्रतिष्ठा त्याच्या विरुद्ध येतं अपमान. आता हा सगळा जो मुद्दा मी सांगितला तो कसा आहे लक्षात घ्या. ज्या वेळेस एखाद्या मुलीला शाळेत असताना समजा ब्लिडिंग सुरू झालं, ओके, आणि तिच्याकडे म्हणजे शाळेद्वारे किंवा तिच्या स्वतःकडे समजा तशी काही व्यवस्था नसेल आणि काही गोष्टी घडल्या चुकीच्या म्हणा, किंवा तिला नाही त्यावेळेस सुचलं, कारण एज पण लहान आहे, तिच्याबरोबर पण ज्या गोष्टी घडतायत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत आणि मुळातच ही कन्सेप्टच्या वेळेस खूप अनकम्फर्टेबल सिच्युएशन असते. ओके, मग त्यावेळेस काय होतं, आपोआप आहे ना समोरच्याच्या नजरेत काय होतं, अपमान, घृणा दिसते. आणि ही घृणा असते ना त्या मुलीला लगेच कळते म्हणा, किंवा ते नको, अपमान वाटतो, तो भेदभाव वाटतो, नको वाटतं की नाही. ओके, आता ज्या व्यक्तीला पहिल्यांदा शाळेत असताना आली आणि तिच्या ड्रेसवर डाग वगैरे पडला, आता आजूबाजूला तिचे जे सहपाठी आहेत त्यांना काही माहिती नाही, ते हसणार, हे काय झालं. मग तिला ती सिच्युएशन माहिती नसेल, हे काय असतं, हे निसर्गाचं चक्र आहे, हे प्रत्येक स्त्रीला मिळालेलं एक वरदान आहे. ओके, मग याच्यासाठी
तिला ते अंडरस्टँडिंग लेवल तिची कमी असल्यामुळे आणि आजूबाजूची अंडरस्टँडिंग नसल्यामुळे तिला असं वाटेल माझ्याबरोबर हे काय झालं किंवा काही नाही आणि असं. मग ही जी भीती आहे, हे जे अपमान आहे, ह्याच्यावर कुठेतरी काम करायचंय. काय होत होतं पूर्वीच्या काळी, म्हणजे आता तरी त्यातल्या त्यात जरा आहे, पण बऱ्याचशा अजून खोल ग्रामीण मध्ये नाहीये. ओके, आपण शहरात राहतो त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला ते जाणवतं. पण अशी जी ठिकाणं आहेत जिथे नाही होते, तर आपोआप ती स्त्री ह्या सगळ्या गोष्टीला अपमान समजते, तिच्याबरोबर भेदभाव झाला, तिला समोरच्या व्यक्तीच्या ह्याच्यातली घृणा लक्षात येते आणि ती काय करते, शाळेत येणंच अवॉइड करते. ओके, ह्याच्यामुळे काय झालं लक्षात घ्या, या अपमानामुळे शाळेतील स्त्रियांची पटसंख्या कमी झाली. ओके, म्हणून जास्तीत जास्त मुली या शाळेतून ज्या बाहेर पडल्या, तर अनेक कारणांपैकी त्याचं हे सुद्धा एक कारण लक्षात आलं. ठीक आहे, कारण की लक्षात घ्या, कोणाचाही अपमान अनेक कारणाने होऊ शकतो, पण ह्या कारणांमुळे जर का झालं, आता शाळेतील पटसंख्या कमी झाली, याचाच अर्थ कळत नकळतपणे आपण आर्टिकल नंबर 21A म्हणजे राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा जो आपला मूलभूत अधिकार आहे, तो सुद्धा तुम्ही समोरच्याला हॅम्पर केला. बरोबर आहे. मग ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये नेमकं काय सुप्रीम कोर्टाने काय केलं, निर्देश दिले. कोणाला दिले, खाजगी शाळा आणि हे शाळा. आता सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स काय आहेत, ओके, त्यांनी काय सांगितलं, तर पहिली गोष्ट, मेल फिमेल सेपरेट टॉयलेट्स. काय सांगितलं, मेल आणि फिमेल साठी सेपरेट टॉयलेट्स अवेलेबल झाले पाहिजेत सगळ्यात. ओके, याच्यासोबत टॉयलेट सोबतच एक असतं, ते म्हणजे त्यांना स्वच्छ जागा. आता टॉयलेट उभा करून नाही चालणार, तर ती जागा स्वच्छ पाहिजे, तिथे सुयोग्य पाणी, मुबलक प्रमाणात पाणी तिथे उपलब्ध असलं पाहिजे. ओके, दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी इथे छान कव्हर केलेला आहे, ते म्हणजे मुलींना कंपल्सरी फ्री पॅड्स पाहिजेत उपलब्ध. आणि हे फ्री पॅड्स पण कसे पाहिजे, तर प्रत्येक शाळेमध्ये पॅडशी संबंधित एक वेंडरिंग मशीन ठेवा. ओके, आता वेंडरिंग मशीन म्हणजे तुम्ही ऐकलंय का, काय आहे वेंडरिंग मशीन, काय असतं, तर बघा तुम्ही बघितलंय का, आता आजकाल काय झालं, एटीएम सारखं एक मशीन असतं, जिथे काही पैसे टाकले की तुम्हाला हवे तो प्रोडक्ट चॉईस केला की ते प्रोडक्ट येतं. ओके, त्याच प्रकारे इथे पैसे नाही टाकायचे, हे काय पाहिजे, फ्री पॅड. वेंडरिंग मशीन ठेवा, काहीतरी नंबर किंवा काहीतरी दाबा आणि ते पॅड विदाऊट कोणाला न सांगता, लक्षात आहे, विदाऊट हेजिटेटिंग, कोणाची परमिशन न घेता ती व्यक्ती ते घेईल आणि ती तो वापरेल. ओके, आता हे झालं. याच्यासोबतच आता हे पॅड जे आहे त्याचं डिस्पोज करायचं आहे. बरोबर, आता शाळा आहे, बरेच लोक असतात, डिस्पोज, मग हे कसं पाहिजे, तर ऑटो डिग्रेडेबल. ओके, आता ऑटो डिग्रेडेबल म्हणजे काय, तर लक्षात घ्या, त्याचं आपोआप विघटन व्हायला पाहिजे. ओके, कसं होतं, तर अशी काही पॅड्स आहेत जे हवेतील ऑक्सिजन बरोबर क्रिया करून ते आपोआप विघटन होणार. कारण की हा सगळा कचरा जमा झाल्यानंतर जसं ह्यांची सेफ्टी गरजेची आहे, तो कचरा उचलणार आहे त्याच्या पण सेफ्टीची आपल्याला आहे ना, एक पिशवी भरून किंवा एक बादली भरून एवढं जमलं, कोण टाकणार, परत यूज केलेले पॅड्स हे कशा पद्धतीने पॅक करायचे हे प्रत्येकालाच हे नॉलेज असेल असं नाही, आणि तेवढ्याच एफिशियंटली असंच यूज करून टाकून दिलं तर काय. सो जे पॅड्स तुम्ही देणार ते ऑटो डिग्रेडेबल द्या, जे आपोआप विघटित होऊ शकतील. ओके, स्वतःच्या बेसिसवरती. हा त्यांनी एक मुद्दा इथे सांगितलेला आहे. ओके, आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे प्रत्येक शाळेत एक जागा आणि व्यक्ती निश्चित करावी. म्हणजे फक्त या कामासाठी ती व्यक्ती त्या जागेवर आणि ते असेल. म्हणजे समजा एक अचानकपणे किंवा अगदी प्राथमिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच आले आणि ती खूप घाबरली, नाही कळलं काय कसं आहे, किंवा खूप लोकांना ह्या सिच्युएशन मध्ये त्रास होत असतो, मग मग तिने कोणाची मदत घ्यावी, आई वडिलांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. आता इन्स्टंट प्राथमिक लेवलला एक जागा शाळेमध्ये तुम्ही फिक्स करा, एक वर्ग, एक छोटीशी खोली, आणि तिथे एका व्यक्तीला बसवा जी फक्त ह्या गोष्टीची काळजी घेईल. ती पटकन मुलींना मदत करणं, परत वेंडरिंग मशीन चेक करत राहणं, स्वच्छता पाहणं. ओके, म्हणजे हे सगळं जे अनालिसिस आहे हे करण्यासाठी त्यांनी सांगितले, हे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. आता सुप्रीम कोर्टाने याच्यापुढे काय सांगितलं माहिती का, तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी दिलाय. किती, सुप्रीम कोर्टाने ह्याच्यासाठी 3 महिन्याचा दिला. 3 महिन्यामध्ये जर का तुम्ही नाही काही केलं तर पुन्हा या गोष्टीवरती एक स्वतंत्र सुनावणी घेण्यात येणार आहे. ओके, आता याच्यामध्ये 3 महिन्यात नाही केलं तर काय होणार आहे, तर प्रायव्हेट शाळांची मान्यता रद्द.
ओके. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्या काही सरकारी शाळा आहेत, ओके, या सरकारी शाळांसाठी कोण? स्टेट जबाबदार. स्टेट म्हणजे राज्य सरकार. ओके, राज्य सरकारला या गोष्टीसाठी जबाबदार धरण्यात आलेलं आहे. ओके, याच्यानंतर त्यांनी सांगितलं पुढचा महत्वाचा मुद्दा, ते म्हणजे जे कोणी जे जिल्हा शिक्षण अधिकारी असतील, ओके, जिल्हा शिक्षण अधिकारी असतील, त्यांनी वन्स इन अ इयर, वर्षातून एकदा तिकडे जावं आणि त्या शाळांची संपूर्णपणे तपासणी करावी, त्याचं टेक्निक करावी, काय आहे काय नाही, खरोखर हे निर्देश पाळल्या जात आहेत नाही पाळल्या जात आहेत हे करावं. ओके, वन्स इन अ इयर व्हिजिट. त्याच्यानंतर तुमच्या पाठ्यपुस्तकात पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमामध्ये हा घटक ऍड करायला सांगितलंय. 6वी ते 12वीच्या ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये हा घटक ऍड करायला सांगितलंय. आता याच्या उपर अजूनही समजा काही गैरप्रकार घडला, मग इथे एंट्री केलेली आहे, ते म्हणजे बाल हक्क संरक्षण आयोग. ओके, यांची भूमिका त्यांनी वाढवलेली आहे की खरोखर या केस संदर्भात काही गुन्हे घडतायत का. ओके, हे जे बेसिक घटक आहेत हे लक्षात आले बाळांनो, एवढेच आहे, विशेष काही नाहीये. तुम्हाला प्रश्न कसा येणार बघा, लक्षात घ्या. सरळ सेवावाले असणार तर मासिक धर्म स्वच्छता हा कोणत्या मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट केला आहे, हा पहिला प्रश्न. थोडस वर गेलात, कंबाईन किंवा राज्यसेवा, तर मासिक धर्म स्वच्छता या मूलभूत अधिकाराचा योग्य अंमलबजावणी न झाल्यास कोणकोणत्या कलमांवरती त्याचा परिणाम दिसून येईल, तर कलम 21 आणि कलम 21 हे दोन्ही कलमांवरती त्याचा परिणाम दिसून येईल. हा दुसरा प्रश्न. तिसरा महत्वाचा, राज्यसेवा मुख्य करणारे जे विद्यार्थी आहे, तर समजा जे मुलींसंदर्भात निबंध आला किंवा प्रश्न आला वुमन एम्पॉवरमेंट संबंधी, तर तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये ही माहिती डेफिनेटली ऍड करू शकता. दिस इज अ लँडमार्क, खूप इम्पॉर्टंट आहे. PIL कोणी दाखल केली होती, ही व्यक्ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. PIL चे मुद्दे हे सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलंय बाळांनो. सो असेच दर्जेदार माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आवडलं असेल तर एकदा लाईक करून टाका. ओके, आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशाच माहितीचे अजून व्हिडिओ हवे असतील तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी अजून म्हणजे जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बांधीलपणा आहे, प्रयत्नशील आहे. अँड आय लव्ह टू डू दिस. ओके, सो थांबूया आता. पण पुढे जाण्याआधी लक्षात घ्या, ऍप डाउनलोड करून ठेवा. आपल्या 2 बॅचेस सध्या सक्सेसफुली रन होत आहे. सो तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. मराठी व्याकरणाची जी बॅच आहे त्याच्यामध्ये मी 2500 शब्दसंग्रह तयार करून घेणार आहे. आणि GKGS चं जे फाउंडेशन आहे ते म्हणजे मूलाधार बॅच, सगळं स्टेट बोर्ड आपण डिटेल कव्हर करतोय. तर ह्या 2 बॅचेस तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याच्या अभ्यासामध्ये योग्य दिशा भेटेल आणि तुम्हाला फायदा होईल. ओके, सो आय एम गोइंग नाव. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर जॉईनिंग मी. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.